शाळेपाशी ये. शाळेपाशी जमतात का? कुठला काढतो? शाळेजवळ आले सगळे का तिकडे? पहिले शाळेजवळ सांगितलं ना. हॅलो 5 मिनिट 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटं आता आलोय बघ इथं थांबतोय विषय आहे. गेट टुगेदर साठी आम्ही चाललेलो आहे आता शावडी हायस्कूल शावडीसाठी. त्याच्यानंतर आंबा नंतर भेटू. श्री शाहू हायस्कूल शावडी बॅच 1989-90 चे सर्व माझे वर्गमित्र जमायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला कार्यक्रमाची रूपरेषा सांगत आहेत. आणि पांडुरंग जांभळे अजून आपले मित्र आलेले आहेत. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ही आपली जर्नी आहे, हा आपला प्रवास आहे, कधी न संपणारा. गेल्या वर्षी जो सुरू झालेला आहे, जोपर्यंत आपण जिवंत असणार आहे तोपर्यंत हा प्रवास आपण चालू ठेवायचा आहे. त्या प्रवासासाठी आपण सगळ्यांच्यासाठी शुभेच्छा देऊन आपला हा प्रवास चालू करूया अशी मी विनंती करतो सर्वांना. कसं असते माझ्यावर बोललेलं मला एक तासभर बरं आपलं आता हा बघ हे नंबर मागून घेतला तुझा माझा व्हिडिओ करतो. प्रकाश पाटील सावेद यांनी त्यांचं अभिनंदन करावं. त्याच्याबरोबर पवार, त्याच्याबरोबर रंगा ढोके, तुम्ही दोघांनी त्यांचं स्वागत करा. हा उदार मनोवादाचा हे स्वागत आहे. त्यांनी स्वतःने सांगितले की मी हा जमा खर्चाचा हिसाब देणारे आपले माझे वर्गमित्र श्रीरंगराव ढोके करंजोशी हे आपल्याला दिसत आहेत. ते वायर जरा हे करून बघ ना, पुन्हा वायर जरा हे कर. त्यानंतर आपल्याला अकॅडमीनं पण मोठं सहकार्य केलं होतं. जेवणाचं सगळं काय असेल ते त्यांनी बघितलं होतं आणि त्यानुसार आपल्याला थोडासा खर्च पण तिथं करावा लागला. त्यानंतर आपल्याला एकूण रक्कम जमा झाली होती 13,500 रुपये. शिकायचं आहे किंवा काय करायचं आपल्याला पुढे जायचं आहे ह्या उद्देशाने मी जाऊन 6 महिने कुणाकडून पगार वगैरे असलं काय भानगड घेतलं नाही किंवा काय नाही. मी शिकलो एका कंपनीमध्ये जवळजवळ मी 1-1.5 वर्ष त्या आपल्यासाठी काढणं हा महत्वाचा आहे. काही असू दे आपण यावं. आपले 1-2 मित्र काय आहे की आपण आता 1990 मध्ये असल्यासारखं वाटतं.
नमस्कार. तानाजी यादवलाच मी पहिल्यांदा टार्गेट करतो. तानाजी यादव आता यायला तयार नव्हता, म्हटलं गावाला मी किती वेळा येणार, त्यामुळे ही संख्या कमी झाली. गेल्या वर्षी 35 संख्या होती गेलेल्या, ही संख्या वाढवायचं काम तुझं आहे. ही संख्या वाढवण्याला जर तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न केला तर ती संख्या वाढणार. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला भक्तिगीत आहेत, चांगले संगीत, बाकीचे अनेक गीत आहेत, अनेक प्रकारचे आहेत. तर मी आपलं एखादं साधं एक छोटं भक्तिपर गीत तुमच्या सगळ्यांच्यासाठी माझ्याकडून जरासं पेश करतो. आवड आहे. सगळ्या धन्यवाद लक्ष्मण पाटील, धन्यवाद. सगळ्या समाज जेवायचं पहिलं की कसं काय करायचं? जेवण तुमचे मनोरंजन कोणाकोणा माहिती करूया आणि जेवणाचं झालेलं अशी माहिती वैयक्तिक नाही. हा आता सुरुवात झाली या मारुती पाटलाच्या पासून आणि आता पहिलं जीवया आणि नंतर आणि कुणाला इच्छुक गाणं वगैरे जीवया पहिले जीवया. फोटो एक व्हिडिओ अंधार आहे. इकडे समोर
जरा मटण टाकलं. तू पण येत नाही. आता जेवण वगैरे आम्ही आता फिरायला चाललेलो आहे आणि आमच्या परिसरामध्ये निघालेलो आहे. आता आपण कुठे चाललो? आमच्या पॉइंट वरती, टर्निंग पॉइंट वरती. अरे टर्निंग पॉइंट पण कुठला पॉइंट? स्विमिंग पॉइंट. स्विमिंग पॉइंट तर आज अजून मोठा तलावामध्ये पोहायचं आहे आम्हाला. कोणत्या तलाव? बुडून मध्ये झालं. कुठे जाते तिकडे जाऊन. चला. गाडी कुठे आहे? आपली गाडी पुढची खाली आहे ना. ती हडकत पडली. हे पहिलेच बोलले. गेट गेला. तुझ्यात काय आहे का? आपली आहे का गाडी? नाही आपली. क्रेटा कोण आहे? आनंद आहे क्रेटा का? नाही आपली नाही. आनंदाची देवाळाची क्रेटा आहे ना. शांताबाई के चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है। क्या बात कर रहा है? रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे गेट गेला. गेट लागत नाही. संजय शूट कर संजय. या रात्री अंटीची ते विचार गाणे वाजव. तू बघितलं होतं? मी शेड्यूलने गेली मी. टायमाला पोहोचतो. नाही अरे आम्ही आमचा विशाळ अजून लांब आहे. अजून लय लांब. कोणता पॉइंट आहे? कोकण दर्शन. हो बघ ही बघ ही बघ. काळी मैना. आम्ही आता काळी मैना म्हणजे हे खायला आलोय. करवंद 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 करवंदाची जाळी. हे बघा करवंद जवळून बघा.
हे मस्त आहे. हे गोड आहेत. हे बघा करवंद. आता आपण तोडूया त्याला. आता आपण करवंद. हे फळ आहे कोणत्या टाईपचं ते ओळखून दाखवा. भीमाला दाखवलं तर तो बोलतो काय तिथंच आहे का? बरं ठीक आहे. आणि ते राहिलेले मला वाटतं म्हणलं तसं आहे बाहेरचे पण हे हनादी यादव आपले करवंद रानमेवा काढतात. आता आम्ही पोचलो पावनखिंड या ठिकाणी. इथे बदल झालेला आहे. आणि जांभळं पण येतं घेतो. हळू एवढेच आहेत. 20 रुपये भाई.
प्रयत्न करणे गरजेचं आहे. दोघांनी किंवा तिघांनी प्रयत्न करून काही होत नाही. गेले 1.5 ते 2 महिने मी, रंगा, मारुती पाटील आणि पोपट अजून असे आपले 4-5 मित्र आहेत, पण तेवढं काफी नाही आहे. सगळ्यांनी जबाबदारी घेऊन चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पाडूया. मला सांगा, आजच्या दिवसासाठी तुम्ही आनंदी आहात का? चांगल्या रीतीने कार्यक्रम पार पडलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्या अजून मित्रांना आपण आमंत्रित करण्यासाठी इच्छुक आहोत. मग त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकाचं दोघांचं काम नाहीये. ओके, आता कसं आहे, ह्याच्या एक साधी आणि सोपी गोष्ट आहे. जास्त गावं नाही, आपण 8 ते 10 गाव आहेत आणि प्रत्येक गावामधली कोणाची 4 आहेत, कोण 20 आहेत, कोण 22 आहेत, कोणाच्या गावातले 1-2 जण आहेत. समजा ओकुलीचे आहेत, ओकुलीचे 20 ते 22 आहेत. त्यामध्ये दोघे तिघांनी जर का जबाबदारी दिली तर 20च्या 20 येऊ शकतात. आता करायचं काय आपल्याला? आता हे आपण सगळं ग्रुपवरती जवळजवळ 71 मेंबर झालेत आतापर्यंत. याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी फक्त आणि फक्त 41 होते. त्याच्यामध्ये आपण 30 मेंबर ह्या 8 दिवसामध्ये ऍड केलेले आहेत. रंगा, माझे, आपलं हे शंकर, मी, या सगळ्यांनी असं जमून जवळजवळ 30 मेंबर जमा केले. लेडीजचे अजून काही नंबर टाकायचे बाकी आहे त्याच्यामध्ये. मग माझं असं म्हणणं आहे, आपण टार्गेट ठरवूया. त्या येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये 100 क्रॉस करायचे आपल्याला, कमीत कमी ग्रुपवरती 100 क्रॉस करायचे आपल्याला. आणि त्याच्यानंतर काय, आतापासूनच, आता तारीख मला वाटतं आपण आता तारीख जर का ठरवली तर चांगलंच आहे, किंवा पावसाळ्यानंतर फायनल केली तरी पण चांगलंच आहे. तारीख फायनल करूया. पुढच्या वर्षी पहिला रविवार 4 तारखेला आहे, दुसरा रविवार 11 तारखेला आहे. 11 तारीख फायनल. सगळ्यांच्या मतांना 11 तारीख फायनल. 11 महिन्याच्या अवधी तुमच्या 11 तारखेपर्यंत काय असेल तिथं टिक करून ठेवा. आता 11 तारखेला गोल करून ठेवा. चला, सगळ्यांच्या मतांना 11 तारीख फायनल. हो बोला. कुठे जायचं डिसाईड नंतर करू. तानाजी हो म्हणा. सगळ्यांना 11 तारीख मान्य आहे. चालू आहे, मला बंद करायचं आहे, येत नव्हता. नाही 11 तारीख हे सगळ्यांनी तो दिवस एक पाळायचा, रिझर्व ठेवायचा. आपण काश्मीरला जायचं समजायचं. तुमच्या पोराचं लग्न बिग्न ठरवायचं असेल तर त्या तारखेला ठरवू नका. 11 तारीख कारण 1 वर्षाच्या आत लग्न पण होतात त्या कालावधीत. बरोबर. 11 तारखेच्या शिवाय मुहूर्तच नसला तर काय गेट टुगेदर लग्नामध्ये ठेवा तिकडे. अजून एक फ्री मिळेल. 11 तारखेला कसा माहितीये का, माणूस आहे त्याला प्रॉब्लेम असतो. कारण कोणाला इमर्जन्सी मध्ये कोणाला ऍडमिटच असेल तर काय करू शकत नाही. असे प्रॉब्लेम्स आपण मान्य करू शकतो. गोटा मोठ्या लोकांचा ठीक आहे. 100 मध्ये 50 पण नाही, 28 पण नाही. मग काय अच्छा, अजून एक किसन जांभळे इकडे लक्ष द्या. मुलींना आणण्याचा विषय होतो नसेल, इकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आता जो कार्यक्रम झाला ना,